Hello student, today we learn history of novel remaining information in this the topic. आजच्या पिरियडला आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल ह्या टॉपिक मधील असणारा राहिलेला जो काही भाग जो आहे काइंड्स ऑफ नॉवेल किंवा टाइप्स ऑफ नॉवेल हा भाग जो आहे तो आजच्या पिरियडला आपण पाहायचा आहे. पाठीमागच्या फर्स्ट पार्टमध्ये आपण मीनिंग ऑफ नॉवेल, नॉवेलचं असणारं राईज कशा प्रकारचं झालं, उगम कशा प्रकारचा झाला आणि त्याचबरोबर एलिमेंट्स ऑफ नॉवेल याची इन्फॉर्मेशन जी आहे ती फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलेली आहे. सेकंड पार्टमध्ये आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ नॉवेल, नॉवेलचे असणारे जे काही प्रकार जे आहेत याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. फर्स्ट टाइप रिअलिस्टिक नॉवेल. पहिला असणारा प्रकार जो आहे वास्तववादी असणारी कादंबरी. आता रिअलिस्टिक कादंबरी किंवा वास्तववादी असणारी कादंबरी याच्यामध्ये काय असतं, द रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्स इफेक्ट ऑफ रिअलिझम. जे काही रिअलिझम वास्तववादाचे असणारे परिणाम जे आहेत ते त्या कादंबरीमध्ये व्यक्त केलेले असतात. आणि त्याचबरोबर समटाइम दिस इज ऑल्सो कॉल्ड नॉवेल ऑफ मॅनर. आणि रिअलिस्टिक नॉवेललाच त्या ठिकाणी नॉवेल ऑफ मॅनर्स असं देखील म्हणतात, म्हणजे रीतीनं चालणारी कादंबरी असं देखील ह्या कादंबरीला ते त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता सेकंड असणारा प्रकार जो आहे तो पिकारेस्क्यू नॉवेल. आता पिकारेस्क्यू ह्या प्रकाराबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. द वर्ड पिकारो इज अ स्पॅनिश वर्ड. पिकारो हा शब्द जो आहे तो स्पॅनिश वर्ड आहे आणि त्याचा असणारा अर्थ जो आहे तो किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी वाईट माणूस किंवा एखादी नकली असणारी व्यक्ती असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये नॉवेल नरेट ॲडव्हेंचरस ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट. जे काही ॲडव्हेंचरस ह्या असणाऱ्या पिकारेस्क्यू कादंबरीमध्ये जो काही एखादा वाईट असणारा माणूस असेल तर त्याच्या जीवनामधील असणारं ॲडव्हेंचरस साहसी अशा प्रकारचं वर्णन जे आहे ते ह्या कादंबरीमध्ये केलं जातं. आणि ही जी काय असणारी कादंबरी जी आहे ती त्या ठिकाणी हे असणाऱ्या किंवा वाईट माणसाच्या जीवनामध्ये तो त्या ठिकाणी इतर असणाऱ्या किंवा त्या कादंबरीमध्ये कशा प्रकारचं साहसी जीवन जगतो याचं थोडक्यात पिकारेस्क्यू नॉवेलमध्ये वर्णन ते त्या ठिकाणी केलं जातं. थर्ड काइंड जो आहे तो त्या ठिकाणी आहे हिस्टॉरिकल नॉवेल. आता हिस्टॉरिकल नॉवेल याच्यामध्ये ऐतिहासिक असणारी कादंबरी हा बराचसा असणारा भाग तुम्हाला तो त्या ठिकाणी माहिती असेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅट ऑफ अ रायटिंग. आता हिस्टॉरिकल ही जी काय असणाऱ्या कादंबरीचा प्रकार जो आहे तो ऐतिहासिक असणारी कादंबरी, अगोदर एखादा जो काही इतिहास किंवा ऐतिहासिक असणारी घटना घडलेली असते आणि त्याच्यावरती नंतरच्या कालावधीमध्ये त्या असणाऱ्या इन्सिडेंटवरती ती त्या ठिकाणी कादंबरी लिहिली जाते आणि त्यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, हिस्टॉरिकल नॉवेल असं म्हणतो. आता चौथा टाइप जो आहे तो या ठिकाणी आहे इपिस्टोलरी नॉवेल. आता इपिस्टोलरी नॉवेल याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहत असताना द वर्ड इपिस्टोलरी ऑर द इपिस्टोला हा असणारा वर्ड जो आहे तो लॅटिन वर्ड आहे आणि याचा अर्थ तो त्या ठिकाणी होतो लेटर. थोडक्यात विच मीन अ लेटर. द इपिस्टोलरी नॉवेल इज दॅट विच अ रायटर अ प्रेझेंट नरेट अ थ्रू सिरीज ऑफ अ करस रिस्पॉन्स ऑर अदर डॉक्युमेंट. आता सिरीज ऑफ अ करस रिस्पॉन्स ऑर द अदर डॉक्युमेंट. आता इपिस्टोलरा हे असणाऱ्या शब्दाचा अर्थ तो त्या ठिकाणी होतो लेटर अशा प्रकारचा. आणि इपिस्टोलरी ह्या कादंबरीमध्ये लेटर रूपाने ही कादंबरी दिली जाते. आता फॉर एक्झाम्पल अनेक व्यक्ती किंवा महान असणारे व्यक्ती त्यांच्या लाईफमध्ये दररोज ते त्या ठिकाणी डायरी जे आहे ते लिहितात आणि याच्यामधून काय होतं की नंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस त्यांना त्या विषयावरती कादंबरी जी आहे ती लिहित असताना लेटर स्वरूपामध्ये, पत्र स्वरूपामध्ये जी कादंबरी लिहिली जाते त्यालाच आपण इपिस्टोलरी नॉवेल असं म्हणतो. आता थोडासा वेगळा प्रकार जो आहे तो गोथिक नॉवेलचा आहे. आता गोथिक हा शब्द जो आहे याच्यामध्ये
द नॉवेल दॅट इन्क्लूड टेरर. अशा प्रकारच्या कादंबरीमध्ये टेरर, दहशतीचं असणारं वर्णन ते त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर मिस्ट्री म्हणजे रहस्य, हॉरर भय, थ्रिलर रोमांचक किंवा त्याचबरोबर डोम मृत्यू असेल, सुपरनॅचरल असणारी इलिमेंट्स असतात, डेथ, हंटेड बिल्डिंग आर कॉल्ड अ गोथिक नॉवेल. आता गोथिक ही थोडंसं अलीकडे आपण पाहतो की सर्वांनाच जे काय असणाऱ्या रिअलिस्टिक कादंबरी असतील, पिकारेस्का असेल, हिस्टॉरिकल असेल, इपोस्टोलरा नॉवेल्स असतील, हे सर्वांनाच रीडिंग करणं आवडतं असं नाही. आता काही जणांना, वाचक वर्गांना थ्रिलर, मिस्ट्री, टेरर ज्या काही भीतीदायक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते त्या ठिकाणी वाचन करणं आवडतं आणि याच्यासाठी गॉथिक नॉवेलचा असणारा जो काही उगम तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आता एखादी असणारी भुताटलेली बिल्डिंग्स असेल त्याच्याबद्दलचं वर्णन एखाद्या कादंबरीमध्ये ती त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही कादंबरी ज्या आहेत ह्या कादंबरीलाच आपण त्या ठिकाणी गॉथिक नॉवेल असं म्हणतो. आता लक्षात द्या, याच्यानंतरचा प्रकार जो आहे तो ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आता हा फॉर्म जो आहे तो सर्वांनाच तो त्या ठिकाणी माहिती आहे. द ऑटोबायोग्राफिकल नॉवेल इज नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर. आणि ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे काय आहे तर एखाद्या असणाऱ्या लेखकाच्या जीवनावरतीच ही कादंबरी जी आहे ती त्या ठिकाणी लिहिली जाते आणि लेखक जो आहे तो स्वतःच तो त्या ठिकाणी रायटर असतो आणि स्वतःबद्दलचीच इन्फॉर्मेशन ऑटोबायोग्राफिकल आत्मचरित्राच्या असणाऱ्या कादंबरीमध्ये ती त्या ठिकाणी लिहिली जाते. सातवा प्रकार जो आहे तो ॲलेगोरिकल नॉवेल. आता ॲलेगोरिकल असणारे जे काही कादंबरी ज्या आहेत याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन थोडक्यात, ॲलेगोरी याचा अर्थ रूपकात्मक. आता रूपकात्मक कादंबरी म्हणजे काय? ॲन ॲलेगोरी इज अ स्टोरी दॅट बिअर मोर दॅन वन लेवल ऑफ मीनिंग. आता रूपकात्मक कादंबरीचं असणारं वैशिष्ट्य अशा प्रकारचं असतं की सरफेस मिनिंग त्या कादंबरीचं वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्या कादंबरीचं सिम्बॉलिक असणारं मिनिंग वेगळ्या प्रकारचं असतं. आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही कादंबरी ज्या आहेत ह्या सिम्बॉलिक मिनिंगच्या ते त्या ठिकाणी असतात. रूपकात्मक वर्णन ह्या कादंबरीमध्ये केलं जातं. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲलेगोरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल अँड सायकोलॉजिकल. आणि सिम्बॉलिक मिनिंग जे आहे ते ह्या कादंबरीचं ते त्या ठिकाणी राजकीय असू शकतं, सामाजिक असू शकतं किंवा त्या ठिकाणी मानसशास्त्राला धरून देखील प्रत्येक असणाऱ्या वर्डचं मिनिंग, सरफेस लेवलचं मिनिंग वेगळ्या प्रकारचं असतं आणि सिम्बॉलिक मिनिंग जे आहे ते त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं असतं. यालाच आपण ॲलेगोरिकल नॉवेल त्या ठिकाणी म्हणतो. आता त्याच्यानंतर एक वेगळा प्रकार जो आहे युटोपियन अँड डायस्टोपियन नॉवेल. युटोपियन अँड डायस्टोपियन नॉवेल अँड इमॅजिनरी अ कम्युनिटी ऑर द सोसायटी. आता युटोपियन किंवा डायस्टोपियन ह्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या असतात तर एक असणारी इमॅजिनरी कम्युनिटी जी आहे ती डिसाईड केली जाते. काल्पनिक असणारे एखादं शहर किंवा एखादी असणारा सोसायटी, समाज तो त्या ठिकाणी निवडला जातो आणि त्याच्यावरतीच कादंबरी ती त्या ठिकाणी लिहिली जाते. यालाच आपण युटोपियन किंवा डायस्टोपियन नॉवेल असं त्या ठिकाणी म्हणतो. आता थोडक्यात अशा प्रकारची युटोपियन किंवा डायस्टोपियन जे काही फिक्शन जे असतात ही थोडीशी याच्यामधील असणारी थीम जी आहे ही आयडियल क्वालिटी किंवा सायन्स फिक्शन याच्यामध्ये जास्त करून युटोपियन अँड डायस्टोपियन नॉवेलचा असणारा वापर तो त्या ठिकाणी केला जातो. आता पुढचा असणारा जो काही प्रकार जो आहे तो काइंड ऑफ नॉवेल मधला आहे सायकोलॉजिकल नॉवेल. आता सायकोलॉजिकल असणाऱ्या नॉवेल इटर्नल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट जे काही मानसशास्त्रावरती आधारित असणाऱ्या काही कादंबऱ्या असतात आणि याच्यामध्ये त्या कादंबरीमधील असणारा जो काही नायक असतो त्याच्या मनामधील असणारे विचार हे सायकोलॉजिकल असणाऱ्या कादंबरीमध्ये मधून ते त्या ठिकाणी व्यक्त केलेले असतात. आता पुढचा असणारा हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. आता ही जी काय असणारी स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही टर्म जी आहे म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही टर्म जी आहे ही कॉइन्ड कोणी केलेली होती? विल्यम जेम्स यांनी. आता विल्यम जेम्स यांनी त्यांच्या असणाऱ्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा ही असणारी टर्म जी आहे ती त्या ठिकाणी
वापरलेली होती. त्या पुस्तकाचं नाव आपण पाहायचं आहे विल्यम जेम्स प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी 1890. प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी नाव लक्षात ठेवा. प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी 1890 या पुस्तकामध्ये 1890 ला हे पुस्तक पब्लिश झालं आणि याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगॉनिस्ट ते त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि हे असणारी कादंबरी जी आहे ती त्या ठिकाणी सायकोलॉजिकल असणारी कादंबरी पाहायला मिळते. आता ह्या कादंबरीमध्ये याच्यामध्ये इन द प्लॉट आर द अ सिक्वेन्स ऑफ देअर ऑक्युरन्स द नॉव्हेलिस्ट नरेट देम ॲज दे एंट्री द माइंड ऑफ द अ कॅरेक्टर. एखादा असणारा कादंबरीकार जो आहे त्याच्या मनामधील असणारा कॅरेक्टर तो त्या ठिकाणी सायकोलॉजिकल नॉव्हेलमध्ये व्यक्त करतो. त्याच्यानंतर पुढचा असणारा प्रकार आहे विल्डिंग्स रोमन नॉवेल. आता ही कादंबरीचा प्रकारमध्ये द जर्मन वर्ल्ड हा जो काय असणारा शब्द जो आहे तो जर्मन आहे, मीन्स ग्रोथ. याचा अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी ग्रोथ किंवा वाढ अशा प्रकारचा होतो. आता याच्यामध्ये द A fictional biography or the autobiography is a concern with a growth of protagonist mind, spirit and character from their childhood to adulthood. ह्या असणाऱ्या कादंबरीच्या प्रकारामध्ये अगदी लहानपणापासून ॲडल्टहुड पर्यंत, चाइल्डहुड टू द ॲडल्टहुड पर्यंत त्या नायकाच्या मनामधील असणाऱ्या जे काही स्पिरिट किंवा त्याच्या मनामधील असणारे जे काही कॅरेक्टर जे आहे हे थोडक्यात ह्या असणाऱ्या बिल्डिंग्स रोमन ह्या कादंबरीमध्ये पाहायला मिळतं. आता त्याच्यानंतरचा असणारा जो काही कादंबरीचा प्रकार जो आहे हा थोडेसे दोन वेगळ्या प्रकार आहेत. सायन्स फिक्शन. आता सायन्स फिक्शन म्हणजे काय, तर काही असणाऱ्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या विज्ञानावरती आधारित असतात आणि ह्या कादंबऱ्या थोडक्यात ते त्या ठिकाणी इमॅजिनेटिव्ह असतात. आता याच्यामध्ये एक असणारं नाव जे आहे ते खूप ते त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. एक प्रसिद्ध अशा प्रकारचं सायन्स फिक्शन इंग्लिश लिटरेचरमध्ये ते त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. याच्यावरती एक असणारा मूवी जो आहे तो देखील निघालेला आहे आणि त्या नॉवेलचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी आहे फ्रँकनस्टीन. आता फ्रँकनस्टीन बाय मेरी शेले 1823. 1823 ला फ्रँकनस्टीन नावाची असणारी कादंबरी जी आहे ती प्रकाशित झाली आणि ही कादंबरी मेरी शेली यांनी लिहिलेली होती. ही पूर्ण असणारं जे काही फिक्शन जे आहे, कादंबरी जी आहे ती त्या ठिकाणी सायन्सवरती आधारित आहे. आता ह्या कादंबरीमध्ये इन्फॉर्मेशन देत असताना किंवा सायन्स फिक्शनमध्ये माहिती जी आहे ती देत असताना एखादा असणारा इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट जो आहे तो दिला जातो आणि तो कन्सेप्ट पुढच्या असणाऱ्या लाईफमध्ये कशा प्रकारचा बदलत जाऊ शकतो याची इन्फॉर्मेशन सायन्स फिक्शनमध्ये ती त्या ठिकाणी दिली जाते. फ्युचरिस्टिक सायन्स और अ टेक्नॉलॉजी अ स्पेस अ ट्रॅव्हल. याच्यामध्ये भवितव्यामध्ये सायन्समध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल ते त्या ठिकाणी होऊ शकतात आणि स्पेस ट्रॅव्हलमध्ये कोणकोणते बदल होऊ शकतात याची इन्फॉर्मेशन ती त्या ठिकाणी दिली जाते. आता फ्रँकनस्टीनचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेले आहे. फ्रँकनस्टीन रिटन बाय मेरी शेले ही कादंबरी जी आहे ती पूर्ण सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरती ती त्या ठिकाणी अवलंबून आहे. आता शेवटचा असणारा प्रकार आहे डिटेक्टिव्ह फिक्शन. डिटेक्टिव्ह याचा अर्थ जो आहे तो गुप्तहेर आणि गुप्तहेर असणारे जे काही फिक्शन असतात, डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सम जनरा ऑफ द क्राईम फिक्शन. हा जो काही असणारा प्रकार जो आहे तो या ठिकाणी क्राईम फिक्शनचा असणारा हा सब जनरा आहे आणि त्याचबरोबर मिस्ट्री एक रहस्यमय अशा प्रकारचं वर्णन ते डिटेक्टिव्ह फिक्शन मध्ये केलं जातं. सब जनरा ऑफ द क्राईम फिक्शन which and the investigator or a detective either a professional or investigate a crime of the murder. आता डिटेक्टिव्ह फिक्शन मध्ये एखादा गुन्हा जो आहे तो त्या कादंबरीमध्ये दिला जातो आणि त्याच्यामधील असणारा जो काही अँटेगॉनिस्ट असेल, खलनायक असेल, त्याला कशा प्रकारची पनिशमेंट ती त्या ठिकाणी दिली जाते याचं वर्णन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं. थँक्यू व्हेरी मच.